सार्थ श्री दासबोध दशक पहिला सभास पाचवा संतस्तवन श्रीराम आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी जे वस्तू परम दुर्लभ जयेचा लभ्य लाभ तेची होये सुलभ संत संगे करूनी वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई जेथे परीक्षवंत टकले ना तरी डोळसची अंध झाले पाहत असता चिजुकले निज वस्तूसी जे दीपाचे दिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनेही वसेना दृष्टी पुढे 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी तीव्र आदित्य कलारासी तोही दाखविना जया सूर्याचे निप्रकाशे उर्णतंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणादिक चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परितो दाखविना वस्तूसी ते जयाचे निसाधकासी प्राप्त होये जेथे आक्षेपाटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निज वस्तूसी बळे विवेकाची बेगडी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामाने जो बोलकेपणे विशेष सहस्त्र मुखांचा जो शेष तोही शिणला निशेष वस्तू न संगवे वेदे प्रकाशिले सर्वही वेद विरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू शकेना तेची वस्तू सत्संगे स्वानुभवे कळो लागे तयाचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू विचित्र कळा ये मायेची परी ओळखी न संगवे वस्तूची माया तिता अनंताची संत सोये सांगती वस्तूसी वर्णिले नवचे तेची स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निज तृप्ती ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार ना तरी बोलिजे माहेर सायोज्य मुक्तीचे संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप मोक्षश्रियालंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयाचे निहा ज्ञान विचार दिधला न वचे महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन त्या संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे जय त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीसी ना कळे तेची जयाचे निवोळे परब्रह्म अंतरी ऐसी संतांची महिमा बोलिजे तुझकी उणी उपमा जयाचे निमुख्य परमात्मा प्रगट होये इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे संत स्तवन नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम।